Myself Khatri Arpita and I am going to explain about importance of biodiversity. Biodiversity refers to the diversity of living species from various environments. First of all, biodiversity म्हणजे काय? भरपूर स्पीशीज असतात आणि त्या स्पीशीजमधून जे डिराईव्ह झालेले त्यांचे फीचर्स किंवा त्यांचे हॅबिटॅट, त्यांची ग्रोथ याबद्दलचा स्टडी म्हणजे बायोडायव्हर्सिटी. सच as terrestrial, marine and desert ecosystem. टेरेस्ट्रियल, मराइन आणि डेझर्ट किंवा मराठी इकोसिस्टम आहेत किंवा ऑल ओव्हर आपल्या बॉडीजमधल्या त्या इकोसिस्टमचा स्टडी म्हणजे पण बायोडायव्हर्सिटी. ॲज वेल ॲज द इकोलॉजिकल कॉम्प्लेक्सेस इन विच दे एक्झिस्ट. बायोडायव्हर्सिटी इज द अबंडन्स अँड व्हेरिएशन इन लाईफ ऑन द प्लॅनेट. आपल्या ज्या प्लॅनेटवरती जो अबंडन्स आहे मोठ्या स्पीशीजचा त्याबद्दलचा स्टडी म्हणजे बायोडायव्हर्सिटी. इट इज क्रिटिकल इन बोथ नॅचरल अँड मॅनमेड इकोसिस्टम. आता इकोसिस्टम दोन प्रकारच्यामध्ये येतात, नॅचरल आणि मॅनमेड. It is concerned with the biosphere which encompasses all nature's diversity. It refers to differences in planet, animal and microbial species. म्हणजे प्लॅनेटमधला मायक्रोबियल स्पीशीज, परत ॲनिमल्स, बर्ड्स असतील, प्रत्येक स्पीशीजमध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी, त्याच्यामधली विविधता याचा स्टडी करण्यास म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि त्याचा आपल्याला इम्पॉर्टन्स बघणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे आपला आर्थिक, म्हणजे आपल्याला पैशांबद्दल किंवा आपला GDP म्हणू शकतो आपण, आपला किंवा आपल्याला प्रॉफिट काय काय होतो बायोडायव्हर्सिटीपासून, त्याचा इम्पॉर्टन्स काय तो आपण बघणार आहे. ह्युमन रिली ऑन बायोडायव्हर्सिटी फॉर रॉ रिसोर्सेस फॉर यूज अँड इंडस्ट्री. आता बेसिकली आपण बघतो की आपल्याला फक्त डायव्हर्सिटीचा झाडांपासून किंवा प्रत्येक म्हणजे काही जी गोष्टी आपण यूज करतो प्रत्येक गोष्टींच्यापासून आपल्याला काहीतरी यूजच आहे. मग त्याच्यापासून आपण फॉर एक्झाम्पल ट्रीज घेतला आपण तर त्याच्यापासून समजा वूड्स मिळतात, त्यांच्या लिव्हपासून आपल्याला वेगवेगळे केमिकल्स मिळतात. तर प्रत्येक पार्टच्या बायोडायव्हर्सिटीचा आपल्याला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट त्यांचा आहे. Biodiversity is essential to many livelihoods, including that of farmers, fishermen and forest workers. आता फक्त आपल्या जे डेली लाईफमधलेच नाही तर शेतकऱ्यांना पण त्याचा उपयोग आहे. तर त्यांचे बेसिक जे आपले कामधंदे असतात, व्यवसाय असतात, बिझनेस असतात, त्याच्यामध्ये काय होतं, फिशरी येतं. म्हणजे थोड्या स्ट्रीम नाही, भरपूर स्ट्रीम म्हणजे ऑलमोस्ट 99% पूर्ण इकॉनॉमिकल स्ट्रेंथ जी आहे ती बायोडायव्हर्सिटीवर डिपेंड आहे. आता फिशरीमधलं जर घेतलं तर फिश फार्मिंगमध्ये येतं, परत सेरिकल्चरसारखं, परत ॲग्रिकल्चरमध्ये तर ॲग्रिकल्चर म्हणजे काय टोटल सगळ्या झाडांवरच येतं. आणि राहिलं म्हणजे काय आपलं फॉरेस्ट वर्कर्स. फॉरेस्टमध्ये आता काय की डायव्हर्सिटी जी असते इकोसिस्टम त्याच्यावर सगळ्या आपला बॅलन्स आहे. त्याच्यामधले पण आता जे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आपण उगवू शकत नाही, जे फक्त गव्हर्नमेंटने अलो केलेले चंदन म्हणा किंवा चंदनातले प्रकार असतात ते आपण आपल्या घराबरोबर आपण नाही उगवू शकत. ते फक्त गव्हर्नमेंटच्याच अंडर ऑब्झर्वेशन आपण ते हे करू शकतो. मग त्याचा पण एक वेगळा बिझनेस आहे. सो ते फॉरेस्टमधला पण आपल्याला इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे. सेकंड इम्पॉर्टन्स आहे इकॉलॉजिकल लाईफ सपोर्ट. Biodiversity supports ecosystem that offer oxygen, clean air and water, plant pollution, pest control, waste water treatment. आता बायोडायव्हर्सिटी आपल्याला इकॉलॉजिकली कशी सपोर्ट करते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे मेन कंटेंट आहे ज्याच्यावर आपण जगतो, ऑक्सिजन. ऑक्सिजन नसतं तर आतापर्यंत ही इकोसिस्टम आहे किंवा जे काय आहे अवेलेबल आपल्याकडे ते आता नसतंच. ऑलमोस्ट म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल, ऑक्सिजनवर सगळी डिपेंडेंट आहे बायोडायव्हर्सिटी. सेकंड म्हणजे क्लीन एअर. आता क्लीन एअर आपल्याकडे होती, आता इतकं पोल्युशन वाढलं की त्याच्यामुळे क्लीन एअरचं काही हेच राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे डिसीजेस वगैरे वाढायला लागले. तर तो इकोलॉजिकल सपोर्ट आपल्याला क्लीन एअर थ्रू मिळतो. थर्ड म्हणजे वॉटर. आता हा इकोलॉजिकल लाईफमधले पहिल्यांदा ऑक्सिजन येतं, सेकंड येतं आपलं क्लीन एअर, थर्ड आपलं येतं वॉटर.
वॉटर इज द मोस्ट कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला टिल नाव. वॉटरचा आपण फॉर्म्युला वगैरे सेपरेट करू शकतो नाही. H2O मधून O आणि H2 हे सेपरेट झाले ना आता, पण हा वॉटर असं कंटेंट 71% आपल्या अर्थवर प्रेझेंट आहे. तर त्याचा मोठा आणि वायटल त्याचा सपोर्ट आहे आपल्या इकोलॉजिकल लाईफ सपोर्टमध्ये. त्यामुळे वॉटर हा वायटल फंक्शन प्ले करतो. आणि नंतर प्लांट पॉलिनेशन. प्लांट पॉलिनेशनचे आता रिसोर्सेस म्हटला तर बर्ड्स येतात, इन्सेक्ट्स येतात, त्याच्यावर डिपेंड असतं प्लांट पॉलिनेशन. तर बर्ड आणि प्लांटचं पॉलिनेशन हे एकमेकांवर डिपेंड असतं. बर्ड्स आणि इन्सेक्ट्सवर डिपेंड असतं. बर्ड्स आणि इन्सेक्ट्स जर त्या म्हणजे दुसऱ्या झाडांवरती इंटरकनेक्ट नाही झालं तर त्याचं पॉलिनेशन कसं होणार. तर मग ते इकोलॉजिकल सपोर्टमध्ये प्लांट पॉलिनेशन सुद्धा येतं. 4th म्हणजे पेस्ट कंट्रोल. पेस्ट कंट्रोल आता आपला महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य आहे आणि भारत सुद्धा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पेस्ट कंट्रोल ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. पेस्ट कंट्रोल म्हणजे आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो जे काही कीड वगैरे लागले असेल तर पेस्ट कंट्रोल इज अ पार्ट ऑफ ऑल्सो इकॉलॉजिकल लाईफ सपोर्ट. तर पेस्ट कंट्रोल नसतं म्हणजे ही गोष्ट जास्त नसते तर आत्तापर्यंत आपल्याला अन्नपदार्थ खायला म्हणजे एकदम कमी प्रमाणात मिळाले असते. So pest control is one of the part which is plays vital important role in ecological life support. Then next, wastewater treatment. वेस्टवॉटर ट्रीटमेंट आता काही आपोआप होत नाही, हे मॅनमेड आहे. वेस्टवॉटर ट्रीटमेंटमध्ये काय असतं, आता माणूसच पोल्युशन करतोय म्हटल्यावर माणसालाच ते सुधारायला हवं. सो वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये असे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत जे क्लिनिंग वॉटर, त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून हे सगळे प्रायमरी मेथड झाले. पण मोठमोठ्या प्रोजेक्ट्स पण त्याच्यावर चालू आहेत. हैदराबादमध्ये पण भरपूर प्रोजेक्ट झाले वॉटर क्लिनिंगवरती. सो वॉटर वेस्ट वॉटरचं जे आहे म्हणजे वेस्ट गेलेलं वॉटर आहे, इंडस्ट्रीमधून जे वेस्ट वॉटर पडतं बाहेर आणि नदीमध्ये मिसळतं, तर त्याचं आपल्याला ट्रीटमेंट करून परत रियूज कसं होईल ह्याच्यावर सुद्धा प्रोजेक्ट भरपूर चालू आहेत. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ इकोलॉजिकल लाईफ सपोर्ट अँड अ व्हरायटी ऑफ अदर इकोसिस्टीम सर्व्हिसेस. सो हे आपले इकोलॉजिकल लाईफ सपोर्टवरती पॉईंट झाले. नेक्स्ट पॉईंट इज थर्ड पॉईंट इज रिक्रिएशन. रिक्रिएशन म्हणजे काय, थोडक्यात रिसायकलिंग किंवा कुठल्याही गोष्टीचा आपल्याला मिळालेल्या किंवा वेस्ट गोष्टींपासून मिळालेल्या आपण त्याचं परत रिक्रिएशन करणार म्हणजे परत ती गोष्ट आपण आपल्या यूजमध्ये आणणार. ती वेस्ट असू दे किंवा युजफुल असू दे. जेव्हा आपण एखादी गोष्ट यूज करत नसेल किंवा आणि आपण ती वापरत नाही तर त्याची गोष्ट प्रिव्हियस गोष्टीपेक्षा त्याची गोष्ट नंतर म्हणजे किंमत वाढते आपण त्याचं रिक्रिएशन केल्यानंतर. तर रिक्रिएशनमध्ये काय येतं, बर्ड वॉचिंग. आता रिक्रिएशन आणि बर्ड वॉचिंगचा संबंध कसा येतो, आपण बर्ड वॉचिंगला जातो म्हणजे काय, बर्ड्सची डायव्हर्सिटी आपण ऑब्झर्व करतो. बर्ड्सच्या कोणत्या स्पेशीज आपल्याला दिसतात ते आपण नोट करून घेतो. याच्यावरून आपल्याला समजतं की किती बर्ड्स अस्तित्वात झाल्यात, कोणत्या बर्ड एक्सटिंक्ट झाल्यात, कोणत्या बर्ड्सच्या अस्तित्व धोक्यात आले किंवा कोणत्या बर्ड्स कुठं म्हणजे त्यांचं हॅबिटॅट कुठं आहे हे सगळं आपल्याला समजतं. मग आपण त्यावरती पुन्हा प्रोसेस करून त्या बर्डला पुन्हा ते सेफ शेल्टर प्रोव्हाइड करून त्याचं रिक्रिएशन करणार. So this is part of recreation. Bird watching is a part of recreation. Then hiking. हायकिंग म्हणजे आपण वॉकिंगला जातो, नेचर एक्सप्लोर करायला जातो किंवा डोंगरामध्ये वॉकिंगचा करतो. हायकिंग इज ऑल्सो पार्ट ऑफ रिक्रिएशन. हायकिंग केल्यावर आपल्याला बराच अंदाज येतो की डायव्हर्सिटीमध्ये कोणकोणते स्पेशीज अवेलेबल आहेत किंवा डायव्हर्सिटीमध्ये कोणते नवीन स्पेशीज आढळतात. तर मोस्टली माउंट रायडिंग, हायकिंग, बर्ड वॉचिंग ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बायोडायव्हर्सिटीच्या इम्पॉर्टंट डायमेन्शननुसार. कॅम्पिंग अँड फिशिंग.
camping and fishing is one of the most camping and fishing is one of the most म्हणजे काय म्हणतात एक्साइटमेंट पार्ट आहे हा रिक्रिएशनचा. हे सगळे बर्ड वॉचिंग, हायकिंग, कॅम्पिंग अँड फिशिंग हे सांगितलं ते सगळे आपल्या ॲडव्हेंचरस पार्ट आहे, पण त्यातून आपल्याला नेचर एक्सप्लोर करायला मिळतं आणि रिक्रिएशनचा तो पार्ट आहे. सो बायोडायव्हर्सिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू अवर टुरिझम इकॉनॉमी. म्हणजे आपण बायोडायव्हर्सिटी एक्सप्लोर करायला जातो त्याच्यावर पण आपण जाऊन बघतो की आता समजा आपण जर साताऱ्याच्या कास पठारावर गेलो तर त्यांनी तिथे चार्जेस लावले तर ते चार्जेस कुणाला गव्हर्नमेंटला मिळणार ते बघितलेल्याचे. सो अशा प्रकारे पण इकॉनॉमिकली आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा सपोर्ट होतो. आता आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो किंवा एखाद्या मंदिरात जायच्या आधी आपल्याला ते आपल्याकडून पहिल्यांदा कुठली तरी एक पावती करून देतात. सो आपण त्यांना पे करतो. तसंच अशा ज्या डायव्हर्सिटीमध्ये जे आहेत आता सपोज स्प्रिंग्स असतात, धबधबे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते बघायला जायला पण ते पहिल्यांदा आपल्याला पे करून मागतात. सो अशा प्रकारे इकॉनॉमिकली रिक्रिएशनचा त्यांना सपोर्ट होतो. कल्चरल इम्पॉर्टन्स. नेक्स्ट पॉईंट इज कल्चरल इम्पॉर्टन्स. कल्चरल इम्पॉर्टन्स काय म्हणजे आपण आपल्या संस्कृतीत आहे पहिल्यापासूनच की झाडे वाचवा किंवा आपण जे वटपौर्णिमा वगैरे साजरा करतो ते झाडे आणि पक्षी वाचवण्यासाठी म्हणजे तो पहिल्यांदा केलेला सण आहे असं थोडक्यात मानलं जातं पहिल्यापासून. तर कल्चरल इम्पॉर्टन्समध्ये काय येतं थ्रू द एक्सप्रेशन ऑफ आयडेंटिटी, स्पिरिच्युअलिटी अँड एस्थेटिक ॲप्रिसिएशन ऑस्ट्रेलियन कल्चर इज इंटरेस्टिंगली लिंक टू द बायोडायव्हर्सिटी. म्हणजे आपल्या इथं कल्चरल इम्पॉर्टन्स थोडा कमी आहे पण त्या आपल्या कल्चरमधून यांना झाडांना सपोर्ट होतो. आता जे वटपौर्णिमेचं आपण बघतो की झाडाला दोरे वगैरे गुंडाळले जातात तर ते पहिल्या काळात ते सावलीची काहीतरी गाडी होती पण असंही मानलं जातं की आपण जेणेकरून झाडांना दोरा गुंडाळल्यावर ते झाड परत कोणी तोडायला येणार नाही आणि सगळ्यात जास्त वडाच्या झाडावर बर्ड्सची डायव्हर्सिटी जास्त अवेलेबल असते म्हणून वडाचं झाड हे पोझिशन येते ते वटपौर्णिमा साजरा करायचं. सो अशा प्रकारे कल्चरल इम्पॉर्टन्स पण आपण देतो झाडांना. आणि बाहेरच्या पण प्रजातीत अशा म्हणजे झाडांना पूजल्या जाणाऱ्या पण भरपूर त्यांचे कल्चरल आणि स्पिरिच्युअल त्यांचे असे रिच्युअल्स आहेत. सो कल्चरल इम्पॉर्टन्समध्ये एवढंच बघू आपण. देन फिफ्थ इज सायंटिफिक इम्पॉर्टन्स. Scientific importance. Biodiversity is a treasure trove of systematic ecological data and aids our understanding of the natural world and its origin. आता सायंटिफिक इम्पॉर्टन्समध्ये तर 90% आपले रिसर्च सगळ्या डायव्हर्सिटीवरच अवलंबून आहेत. कारण कोणतंही स्पेशीज किंवा कोणतेही आपण स्टडी करायला घेऊ तर ते थ्रू बायोडायव्हर्सिटी इज बिग रिसोर्स फॉर द सायंटिफिक वर्ल्ड. आता कोणतेही स्पेशीज आपल्याला नवीन सापडले आपण ते पहिला नोट करून घेतो त्यावर ते एक्झामिनिस्ट स्टडी होतो. परत ती नवीन स्पेशीज डिक्लेअर केली जाते त्याचा यूज काय आहे त्याचे बरेच स्टडी केले जातो. सो सायंटिफिक इम्पॉर्टन्स त्याचा भरपूर बायोडायव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे. तसेच आपण 2 स्पेशीजचं परत ब्रीडिंग करून त्यापासून तिसरी नवीन कोणती स्पेशीज तयार होते. आता रिसेंटली पिगचा ब्रेन ट्रान्सप्लांट केला ह्युमनला, ब्रेन नाही सॉरी हार्ट. तर मग ते हार्ट ट्रान्सप्लांट करून सुद्धा माणूस जगू शकतो. सो अशा प्रकारे सायंटिफिक वर्ल्ड